जय हरी. एकादश स्कंध भाग 66. कृष्णार्पणाची युक्ती नाथ महाराज आपल्याला सांगतात. आत्मदर्शनाचा हेतू साध्य होण्यासाठी परमार्थशास्त्राची आवड धरावी. परमार्थशास्त्र सगळ्यात श्रेष्ठ मानलं तरी साधकानं इतर शास्त्रांची निंदा करू नये. आपल्या उपास्य देवतेची मनापासून भक्ती करावी. आता उपास्य देवता ती फक्त माझीच खरी आणि इतर देवतांची निंदा स्तुती हे दोन्हीही सोडून द्यावं. पण का? भगवंताच्या चिंतनात जो मग्न होतो तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून त्यांनी अनन्यता साधायची. यातायात न करता, कष्ट न भोगता मनापासून भक्ती केली तर साधकाला मुक्ती मिळते. त्या भक्तीचं खरं स्वरूप कोणतं आणि ती सुलभ कशी ते नाथ महाराज सांगतात की भगवंताचे जेव्हा आपण जन्मदिन करतो म्हणजे काय कृष्ण जन्म करतो, राम जन्म करतो, तर भगवंताचे दिव्य जन्म, गुण, कर्मे मोठ्या श्रद्धेनं ऐकावीत. तसंच आपण स्वानंदानं हरिकीर्तन करावं. परमात्मा अजन्मा खरा पण अद्भुत कर्मे करतो आणि गुणातीत खरा पण गुणांनी संपन्न होऊन वागतो. त्याच्या लीला अत्यंत थोर आणि अद्भुत आहेत. त्यांच्या गायनानं जसा आपल्या मनाला अत्यंत आल्हाद होतो तसा त्याला देखील फार संतोष होतो. आता एखादा कोणी म्हणेल की अहो आम्हाला गाणं येत नाही, आमचा स्वर बरोबर नाही, ताल बरोबर नाही, मग आम्ही कसं भजन करायचं? तर इथे खरा जो साधक असतो तो म्हणतो वेडा वाकुडा गाईनं परी तुझाच म्हणविनं. आणि एकदा जेव्हा का आपण स्वतःला भगवंताचं म्हणून घेतलं की मग पुढचं सगळं सांभाळून घेण्याची तयारी त्याची असते. आणि जेव्हा अशा पद्धतीने साधक वागतो तेव्हा आनंदमय भगवंताच्या जन्म कर्म गुणलीला कीर्तनात गायल्याने तो प्रसन्न होतो आणि आनंदाने डोलू लागतो. अशा रीतीचं हरीची जी कीर्ती गायलेली असते ती गायली असता चित्तवृत्ती निर्मळ होते आणि अंतःकरणात त्याचं ध्यान स्थिर होतं. ध्यान सगुण असलं तरी सुंदर हे जे मूर्ती आहे त्याची म्हणजे सगुण मूर्ती जी आहे ती मनामध्ये ठसते. ध्यान सगुण नसेल तर नामरूपांचं निरसन करून शुद्ध निर्गुण आत्मस्वरूप अंतःकरणात प्रगट होतं. ध्यान एकदा का अंतःकरणात ठसलं म्हणजे साधकाच्या आत बाहेरील सगळ्या क्रिया कृष्णार्पण होतात. इतकंच नाही तर स्त्री पुत्राधिक सगळा प्रपंच देखील सर्वस्वी कृष्णार्पण होतो. इथे आपल्याला गुरुचरित्रातली चिलिया बाळाची जी कथा आहे ती आठवते. श्रीयाळ राजा आणि चांगुणा यांना आधी अपत्यप्राप्ती नव्हती आणि बरेच नवस सायास केल्यानंतर अपत्यप्राप्ती झाली. त्या बाळाचं नाव ठेवलं चिलिया बाळ. आता लहान होतं लेकरू. इतक्या आनंदामध्ये होते हे दोघंजण आणि खऱ्या अर्थाने त्यांना तर भगवान शंकराच्या साधना करण्यातून भक्ती करण्यातून त्यांच्या कृपा प्रसादाने हे या बाळाची प्राप्ती झाली होती. तर भगवान शंकर एकदा त्यांची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून आले की अपत्यप्राप्तीपूर्वी तर यांनी तन मन धन अर्पण करून अर्थात जसं कृष्णार्पण म्हणतो त्या पद्धतीने सर्वस्व अर्पण भाव ठेवून माझी भक्ती केली, पण आताही त्यांच्या मनामधला तो भाव तसाच आहे का ते बघण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी एकदा भगवान शंकर यतीच्या रूपामध्ये आले होते. आणि राजा श्रीयाळ आणि चांगुणा हे प्रत्येक यतीला भरभरून दान धर्म करणारे आणि संतुष्ट करणारे अशी त्यांची ख्याती होती. यतीच्या रूपामध्ये आले आणि जेवायला मागितलं. चांगुणा राणी तर खूप खुश झाली. ती म्हणाली मी स्वतः माझ्या हाताने करून वाढते. हो 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 तुझ्याच हाताने करून वाढ.
पण मला आज पक्वान्न नाही खायचे, तर मला नरमांस खायचं, म्हणजे माणसाचं मांस शिजवून खायचं आहे. तर आता मात्र चांगुणा राणीला प्रश्न पडला की काय करावं. बरं, हा राजा होता, कुणालाही धरून आणून मारू शकला असता, पण त्या यतीने अट टाकली. म्हणे, हे राजा, तू कुणालाही धरून आणशील, मारशील, पण ज्याचं मांस मला खायला घालणार आहेस त्याच्या मनामध्ये भीती नको, त्याला कोणत्याही गुणांची बाधा नको, ते निरागस असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. त्याच्यामुळे असं जर नरमांस मला नाही मिळालं तर मग मी तुला शाप देऊन जाणार आहे. आता राजा विचार करतो, असं कोण मिळेल, असं कोण मिळेल. आणि तो यतीच त्यांना सुचवतो, अरे एवढा काय विचार करता म्हणे, तुमच्याच घरामध्ये आहे ना म्हणे मी जी भिक्षा मागतोय ती. राणीच्या लक्षात आलं की आपल्या चिलिया बाळाबद्दल म्हणतायत. अंगात सलकन झालं. पोटच्या पोराला आणि आपल्या हाताने मारून तो पदार्थ बनवायचा. शेवटी ती माता होती. तिने मनातल्या मनात विचार केला, भगवंता, एवढी मोठी कठीण परीक्षा का? एकतर इतके नवस सायास केले, तुझी आराधना केली, भक्ती केली, त्याचं फळ म्हणून ही अपत्यप्राप्ती झाली आणि आता माझ्या हाताने याला मारायचं. पण यतीला तरी कसं बाहेर पाठवायचं? आणि मन घट्ट केलं, भगवंतावर विश्वास ठेवला. जे काय आहे ते करता करविता परमात्मा आहे. पोटच्या पोराला तिने कापलं, पण कापता कापता त्याचं शीर मात्र बाजूला ठेवलं आणि बाकी सगळ्या अंगाचं तुकडे करून ते शिजवून त्या यतीला जेवायला वाढलं. म्हणाली, तुमची इच्छा पूर्ण केली आहे, अन्नप्राशन करा. आता यती म्हणजे भगवान शंकरच होते. ते म्हणाले, राणी, तू दुष्टपणा केलास म्हणे, त्याचं शीर तू यामध्ये शिजवलेलं नाहीस. आता ते शीर खलबत्त्यात कूट आणि मग ते शिजव आणि मला वाढ. काय झालं असेल त्या मातृत्वाचं, पण भगवंताची निष्ठा इतकी होती की आता तिने ते सुद्धा शीर कुटलं, शिजवलं, ताटात सगळं वाढलं आणि त्या यतीसमोर आणलं. म्हणाली, आता तरी शांतपणे भक्षण करा. आणि त्या यतींनी राजाला बोलवलं. म्हणाला, राजा, मी इथे जेवू शकत नाही. म्हणे, का? निपुत्रिकाच्या घरामध्ये मी एक अन्नसुद्धा घेऊ शकत. अहो, पण आम्हाला तर एकच पुत्र होता आणि तुम्ही तर. बरं ठीक आहे, पण तू माझ्यासोबत जेवायला बस. मी? म्हणे, मग काय एकट्याला जेवायला घालता? न जाणू तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी घालून मला मारण्याचा डाव रचला असेल तर. राजा, तू पण बस माझ्यासोबत जेवायला. त्या श्रीयाळ राजाच्या मनामध्ये काय वेदना झाल्या असतील विचार करा. पण तरीही भगवंतावरची निष्ठा म्हणून तो श्रीयाळ राजा खाली बसणार. तितक्यात यतीचा वेश घेऊन आलेले भगवान शंकर म्हणतात, हे चांगुणा राणी, मी काही निपुत्रिकाच्या घरामध्ये जेवत नाही. अहो, पण तुमच्यामुळे ह्या सगळं केलं आणि तुम्ही नाही. म्हणे, तू तुझ्या मुलाला बोल. मुलाला? हो 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 म्हणे, चिलिया बाळाला आवाज दे. अहो, पण तेच तर मी हे सगळं मी सांगतोय, ऐक. आणि राणीने आवाज दिला तर चिलिया बाळ दुडू 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 धावत आला. हेच आहे की
जो खरा साधक आहे तो आपले स्त्री पुत्राधिक सर्व प्रपंच देखील सर्वस्वी कृष्णार्पण करतो. आणि मग भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं. तो भाग निराळा. आता कृष्णार्पणामध्ये नेमकं काय काय करायचं म्हणजे यज्ञ, दान, धर्माचरण, तप, दीक्षामंत्र किंवा नामस्मरण या सगळ्या गोष्टी कोणतेही संकल्प न धरता अति निर्विकल्प बुद्धीने कृष्णार्पण कराव्या. अशा रीतीनं हरीला जे अनन्य शरण जातात ते त्याला फार आवडतात, म्हणजे भगवंताला फार आवडतात. जय हरी.